जय जय राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि जय राम साधू बोध झाला तो नुरोनी आठेला आईच मुराला अनुभव ठाईचा मुराला अनुभव साधू बोध झाला हे मुराला ठाईच मुराला अनुभव ठाईच मुराला अनुभव हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा मन कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कापुराच्या माती उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी ठाईच समाप्ती झाली कापुराच्या वारी उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्ष रेखे आला भाग्य विनटला साधू चांगला हरिभक्त साधू चांगला हरिभक्त मोक्ष रेख्याला भाग्य विहरला साधू चांगला हरिभक्त साधू चांगला
केला हरिभक्त ज्ञानदेव गोडी संगती सज्जा ज्ञानदेव गोडी संगती सज्जा ज्ञानदेव गोडी संगती सज्जा ज्ञानदेव गोडी संगती सज्जा हरि दिशे जनी मनी आत्मतत्वी हरि दिशे जनी मनी आत्मतत्वे हरि दिसे जनीवनी आत्मतत्वे हरि दिसे जनीवनी हे हरि मुखे म्हणा 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 पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना कोण करी पुण्याची गणना विठोबा रखुमाई टाळी वाजवा भजन करा विठोबा रखुमाई भजन करा टाळी वाजवा वा वा टाळी वाजवा भजन करा पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव हरिनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय महाराज की जय नारायण महाराज की बोलो रे भाई सब सण की छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज की अपने माता पिता की जय ढाला ढाला टाळी 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 वा वा ढाला 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 टाळ हा विठ्ठल 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 साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला ठाईचा मुरला अनुभव कापुराच्या वाते उजळल्या ज्योती ठाईच समाप्ती झाली जैशी मोक्षरेखे आला भाग्य विनटला साधूचा अंकेला हरिभक्त ज्ञानदेवा गुडे संगती सज्जने हरिदिशे जनिवनी आत्मतत्वी हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग कोणाचा आहे म्हणाल तर कैवल्य ज्ञान चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप स्वानंद साम्राज्याचे चक्रवर्ती माऊली महावैष्णव ज्ञानोबराय यांचा हरिपाठ या प्रकरणातील असून या अभंगातून श्री संत ज्ञानोबराय साधूंच्या लक्षणाचं किंवा नामाचं महात्म्य सांगत असताना साधूंनी आपल्या जीवनावर बोध केल्याच्या नंतर आपल्या जीवनात होणारी अवस्था प्रकट करतात. विठाला 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 ज्ञानोबराय म्हणतात साधू बोध झाला. बघा एकदा का आपल्या जीवनामध्ये साधूचा बोध झाला. बोध म्हणजे साधूचं आपल्याला असणारं ज्ञान मिळालं, साधूंकडून आपल्याला ज्ञान मिळालं किंवा उपदेश मिळाला तर आपला असणारा देह असणारा जो मीपणा आहे देहाचा तो असणारा नाहीसा होतो.
आणि तो उरतो सुद्धा. म्हणजे कशाने उरतो? आत्मभावाने उरतो. आणि तो आत्मभाव सुद्धा नाहीसा होतो. ज्ञानोबराय म्हणतात कशाप्रमाणे होतो? तर असणारा कापुराप्रमाणे दृष्टांत देत ज्ञानोबराय की त्या कापुराप्रमाणे त्याचा आत्मभाव सुद्धा नाहीसा होऊन तो असणारा एकदा का साधूचा अंकिला झाला, साधूंचा हरिभक्त झाला की असणारा तो मोक्षाच्या सीमारेषेवरती जाऊन असणारा शोभून दिसतो, नटून दिसतो. अशा असणाऱ्या साधूच्या संगतीची गोडी मला लागल्यामुळं मला असणारं सर्व ठिकाणी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी हे सगळं कशामुळं झालं असेल? तर साधूच्या संगतीमुळे झालं. किंवा ज्ञानोबराय म्हणतात की माझ्या जीवनामध्ये हरिमुखे म्हणा भगवंताच्या नामस्मरणामुळे सुद्धा मला असणाऱ्या साधूची भेट झाली. विठाला 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 विठाला. आयुष्य नावाच्या सारीपाठाचं कल्याण करून घ्यायचं असेल तर संस्कृताचा पाठ नाही आला तरी चालेल. बघा, संस्कृत नावाचा पाठ नाही आला तरी चालेल, परंतु आपल्या नित्यनेमाच्या परिपाठामध्ये हरिपाठ हा नक्की असला पाहिजे. म्हणून असणाऱ्या या अभंगाची निर्मिती. विठाला 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 विठाला. कोण आहेत ज्ञानोबराय? तुम्हाला सांगतो, ज्ञानोबरायासारखा महात्मा या जगाच्या पाठीवर झाला नाही. साधकाचा माय ज्ञानोबराय. सगळ्या संतांनी वर्णन करावं. ज्ञानोबा माझा साधकांचा मायबाप, दरुषणे हरे ताप, सर्वाभूती सुखरूप. ज्ञानोबा माझा गुड प्रमाण महाराजांनी दिलं. अनेक साधू संतांनी ज्ञानोबरायांचं वर्णन केले. ज्ञानोबराय आहेतच तेवढे श्रेष्ठ मायबाप. विज्ञानवाद तुम्हाला आम्हाला लघुकोण काटकोण त्रिकोण शिकवल, पण जगण्याचा दृष्टिकोन जर शिकायचा असेल तर तुम्हाला आम्हाला ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरीच वाचावी लागते. विठाला 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 विठाला. संतांची संगत आपल्या जीवनामध्ये खूप महत्वाची. बघा बघा, रडायचं असलं तरी संतांच्या दारामध्ये रडावं, हसायचं असलं तरी सुद्धा संतांच्या दारामध्ये हसावं. कारण हे जग असं आहे मायबाप की असणारं जग तुमचं दुःख रडून ऐकतं आणि हसून जगाला सांगतं. बघा, विठाला 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 विठाला. म्हणून असणारं साधूची संगती, संतांची संगती ज्ञानोबराय म्हणतात की खूप महत्वाची. पण हे संत भेटतील का? संत भेटतील का? बरं ठीक आहे. महाराज म्हणतात की या संतांची भेट किती दुर्मिळ आहे, खूप दुर्मिळ आहे. बहुअवगड बहुअवगड आहे संत भेटी, बहुअवगड आहे संत भेटी, बहुअवगड आहे संत भेटी, बहुअवगड आहे संत भेटी. परिजग जडी करुणा केली, परिजग जडी करुणा केली, परिजग जडी करुणा केली, परिजग जडी करुणा केली. ऐसी वर में मज दावी नारायण, ऐसे वर मज दावी नारायण, दावी अवघड आहे संत भेटी, परिजग जेटी करुणा केली, परिजग जेटी करुणा केली. बहु अवघड आहे संत भेटी, परिजग जेटी करुणा
या संतांची भेट खूप अवघड आहे बघा. संत भेटणं तेवढं सोपं नाही बघा. नाही संतपण मिळतय हाटी. हाटी म्हणजे बाजार बघा. नाही संतपण मिळतय हाटी, हिंडता कपाटी राणो वनी. संतांची भेट खूप दुर्मिळ सांगितली महाराजांनी. म्हणतात संत असा महात्मा आहे की हजारातून एखादा जन्माला येतो. ज्ञानोबा म्हणतात मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित् ते सिद्धये एततामपि सिद्धानां कश्चित् मां वेत्ति तत्वतः. पैगा मनुष्याच्या सहस्रशा माझी विपालीचा येत धिवसा, तैसे धिवसे करा बहुवसा माझी विरळा जाणे. किंवा तुकोबराय म्हणतात हा विरळा ऐसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. हे तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी, तुका त्यासी लोटांगणी. हे विळायसा कोणी तुका त्यासी लोटांगणी. तुका त्यासी लोटांगणी, महाराज म्हणतात विरळायसा कोणी तुका त्यासी लोटांगणे. हजारातून एखादा महात्मा जन्माला येतो बघा. एवढी संत भेट अवघड सांगितले. किंवा सुखे चंद्रामृत सेवविल हस्ता जाता रविधवेल भाय हेळा सागर तवेल परी त्या साधूची भेटीण होईल गा. ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ऐसे कैसियाने भेटती ते साधू. महाराज म्हणतात त्या साधू संतांची भेट खूप दुर्मिळ आहे, अवघड आहे. अनेक प्रमाण दिले महाराजांनी. पण बरं महाराज ठीक आहे, ते संत आम्हाला भेटले, साधू आम्हाला भेटले, पण साधू जरी भेटला तरी ते साधू म्हणतात, महाराज म्हणतात ते त्याच्यापेक्षा कळणं त्याच्यापेक्षा अवघड आहे बघा. कसं अवघड आहे? महाराज म्हणतात हे पवणा घालवेल पालाण पाय चढवेल गगन भूत भविष्य कळो येईल वर्तमान परी त्या साधूचे महिमान न कळेगा. महाराज म्हणतात साधू भेटले तरी सुद्धा ते साधू कळणं अवघड आहे, संत कळणं अवघड आहे बघा. पण एकदा का साधू तुम्हाला आम्हाला भेटले, संत तुम्हाला आम्हाला भेटले तर तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 म्हणून महाराजांनी सांगितलं की असणार साधूचे संगती तरुणोपाय. साधूच्या संगत तुम्हाला आम्हाला झाली पाहिजे, मग तुम्ही आम्ही उद्धरून जाणार आहे, तरुण जाणार आहे बघा. साधूची संगती, संतांची संगती का महत्वाची? मायबाप, या जगाच्या पट्टीवर 3 गोष्टी अलौकिक आहेत. या जगाच्या पट्टीवर संत अलौकिक आहेत, या जगाच्या पट्टीवर परमात्मा अलौकिक आहे, आणि या जगाच्या पट्टीवर त्या भगवान परमात्म्याचं नाव अलौकिक आहे. विठाला 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 विठाला. महाराज आणखीन एके ठिकाणी म्हणतात पैसता संतांचे संगती कळो आले कमळापती आपुले कोणी सनवती निश्चयाची ती दृढ झाला. पैसता संतांचे संगती कळो आले कमळापती आपुले कोणी सिद्धी दृढ महाराज म्हणतात
बैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, आपले कोणीच नव्हती, निश्चय चित्ते दृढ झाला. हा संतांचा फायदा आहे. आणि नामस्मरण जर केलं तर नामस्मरणाचा फायदा काय सांगितला? नाम चांगले चांगले माझे कंठी राहो भले, कपी कुळ उद्धरिले मुक्त केले राक्षसा. अहो, राक्षसांचा उद्धार करणारं नाव आहे, कपिकुळ वानरांचा उद्धार करणारं नाव आहे. मग तुमचा आमचा उद्धार का करणार नाही बरं? विठाला विठाला. बरं ठीक आहे, महाराजांनी असणारा फायदा सांगितला, भगवंताचे जीवन अनन्य केल्याचा फायदा सांगितला, संतांशी तुमचं आमचं जीवन अनन्य केल्याचा फायदा सांगितला, नामाशी तुमचं आमचं जीवन अनन्य केल्याचा फायदा सांगितला. आता याच्या उलट ऐका, जर तुम्ही भगवंताशी तुमचं आमचं जीवन अनन्य नाही केलं तर महाराज म्हणतात विसरली तया थोर झाली हानी, पचतील खानी. 84च्या पचतील खानी, 84च्या पचतील खानी, 84च्या पचतील खानी. महाराजांनी तोटा सुद्धा सांगितला, भगवंताशी तुमचं आमचं जीवन अनन्य नाही केलं तर. महाराज म्हणतात विसरले तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. आणि साधू संतांशी जर तुमचं आमचं जीवन अनन्य नाही केलं तर महाराज तोटा सुद्धा सांगतात. महाराज म्हणतात उद्धारासी ठाव नाही भाग्य हिणा, बिनमुख चरणा संतांची या. आणि जर तुम्ही त्या भगवान परमात्म्याच्या नामाशी सुद्धा जीवन जर अनन्य नाही केलं तर ज्ञानोबराय हरिपाठामध्ये सांगतात नामासी विन्मुख तो नर पापिया हरिविन धावया. नपळे कोणी हरिविन धावया, नपळे कोणी हरिविन धावया, नपळे कोणी हरिविन धावया. महाराजांनी तोटा सुद्धा सांगितला. महाराज म्हणतात नामासी विन्मुख तो नर पापिया हरिवेन धावया नपवे कोणी. मग महाराज म्हणतात या तिघाशी तुमचं आमचं जीवन अनन्य करावं आणि तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. पण आजकाल असं झालंय मायबाप, या जगाच्या पाठीवर विज्ञानवादी लोक झाले, सोशल मीडियाचा जमाना आला. या सोशल मीडियाच्या माध्यमातून मुलींनी घेतली फॅशन आणि मुलांनी घेतलं व्यसन. बघा, म्हणून असणाऱ्या तरुण जी मुलं आहेत ना, आताची जी तरुण पिढी आहे किंवा जे आता जो विज्ञानवादी समाज आहे ना, तो भगवंताला मानायला तयार नाही. बघा, ते म्हणतात महाराज देव दिसतच नाही तर मानायचा कसा. ते म्हणतात महाराज देव दिसतच नाही तर मानायचा कसा. परमात्मा नाही अशी एक या जगामध्ये गोष्टच नाही. परमात्मा नाही असं एकही ठिकाण नाही मायबाप. भगवान ना तुकोबरा कितीतरी संत प्रमाण देतात की सर्वा घटी राम देहा दे एक. किंवा महाराज आणखीन एक ठिकाणी सांगतात भगवान परमात्मा तुमच्या आणि आमच्या हृदयामध्ये सुद्धा आहे. महाराज म्हणतात देव आहे 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 देव
परमात्मा सर्व ठिकाणी आहे मायबाप. परमात्मा अशी एकही गोष्ट नाही की त्या ठिकाणी परमात्मा आहे. म्हणून असणारं देव न मानणाऱ्यांसाठी ही उदाहरणं तुम्हाला मी आतापर्यंत सांगितली बघा. पण मग मी तुम्हाला अगोदर पण सांगितलं की मग या तिघांशी तुमचं आमचं जीवन अनन्य करावं. एक तर परमात्म्याशी करावं, साधू संतांशी करावं, किंवा त्या परमात्म्याच्या नावाशी तुमचं आमचं जीवन अनन्य करावं. म्हणून तर ज्ञानोबराय हरिपाठामध्ये सांगत असताना ज्ञानोबरायांनी सांगितलं ना, साधूचे संगती तरुणोपाय. बघा, ज्ञानोबराय म्हणतात की हरिपाठामध्ये साधूचे संगती तरुणोपाय सांगत असताना माऊली म्हणतात की साधूच्या संगतीशिवाय तुमचा जीवनाचा उद्धार होऊ शकत नाही. म्हणून पण एकदा का तुमच्या जीवनामध्ये साधूची संगती झाली, साधूचा तुमच्या जीवनामध्ये बोध झाला किंवा उपदेश झाला, तर असणार ज्ञानोबराय म्हणतात तो असणारा त्याचा देह जो आहे किंवा त्याचा जो अभिमान आहे मीपणाचा, तो असणारा त्याच ठिकाणी नाहीसा होतो. अभंगाचं पहिलं चरण. साधू बोध झाला तो नुरोनी याठे, साधू बोध झाला तो नुरोनी याठे, साधू बोध झाला तो नुरोनी याठेला, साधू बोध झाला तो नुरोनी याठेला. बघा, ज्ञानोबरायांनी किती गोड सांगितलं तुम्हाला आम्हाला. ज्ञानोबरायांची रचना म्हणजे अहो, ज्ञानोबरायांच्या दारामध्ये नाही, ज्ञानोबरायांच्या मुखामध्ये 9 रस, 9 रसा भरवी सागरू. ज्ञानोबराय म्हणतात ना, 9 प्रकारचे रस ज्ञानोबरायांजवळ आहेत. बघा, अहो 56 भाषेचा केला से गौरव. ज्ञानोबराय म्हणजे काय सर्वसामान्य का? 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव, 56 भाषेचा केला से गौरव, 56 ज्ञानोबरायांकडे असणार 56 भाषेचा केला असे गौरव. ज्ञानोबराय म्हणजे सर्वसामान्य नाहीत बघा. ज्ञानोबरायांना अनेक भाषा येत होत्या. उज्जैनकडे एक महात्मा राहत होता. त्या उज्जैनचा महात्मा त्यानं एका पुस्तकामध्ये, बरं का सर, त्याच्या साहित्यिक पुस्तकामध्ये त्याचा अनुभव लिहून ठेवला. त्या महात्म्याला असं सांगितलं जातं की
कितीतरी भाषा येत होत्या, भरपूर भाषा येत होत्या. मग त्या एका पत्रकाराने त्या महात्म्याला विचारलं, बाबा हे तुम्ही कुठं शिकलात बरं सगळं? तुम्ही तर कुठल्या शाळेत गेला नाहीत, तुम्ही तर काही शिकला नाहीत, पण जगातल्या सगळ्या भाषा तुम्हाला कसं काय अवगत आहेत, तुम्हाला कसं काय येतं बरं हे सगळं? त्यानं एक गोड उत्तर दिलं. त्यानं सांगितलं, दादा मी एकच काम करतो, फक्त रोज उठलं की ज्ञानोबरायांचे ज्ञानेश्वरी वाचतो. मला हे सगळं जर कुठून प्राप्त झालं असेल ते फक्त आणि फक्त ज्ञानोबरायांच्या ज्ञानेश्वरीतून झालं. बघा विठ्ठल विठ्ठल मला सांगायचं, ज्ञानोबरायांची ज्ञानेश्वरी वाचून जर लोकांकडं एवढं जर मिळत असेल तर ज्ञानोबराय किती मोठे असतील. बघा विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर सगळ्या संतांनी ज्ञानोबरायांना म्हटलं ना, ज्ञानदेव वैष्णव मोठा, विठ्ठल नामे मुक्त पेटा, ज्ञानदान घडे श्रेष्ठा, वैकुंठ वाटा संत गेले. म्हणून तर ज्ञानोबराय इतके मोठे होते. म्हणून तर या संप्रदायाचा पाया ज्ञानोबरायांनी रचण्याची ताकद त्यांच्यामध्ये होती. बघा विठ्ठल विठ्ठल. म्हणून तर ज्ञानोबरायांकडे असणारा वारकरी संप्रदायाचा पाया रचण्याची ताकद आहे ज्ञानोबरायांकडे. अहो ज्ञानोबराय म्हणजे जन्मताची ज्ञानी, उपजताची ज्ञानी. बघा हे वर्म जाणवणे, ज्ञानोबराय म्हणजे जन्मल्यापासूनच ज्ञान आहेत. ज्ञानोबराय इतकं गोड या अभंगामध्ये सांगतात. बघा लक्ष देऊ नका. ज्ञानोबराय तुम्हाला आम्हाला म्हणतात की असणार साधुबोध झाला तो नुरोनिया ठेला. ज्ञानोबरायची भाषा बघा कशी. ज्ञानोबराय अगोदर म्हणतात की साधूचा बोध झाल्याच्या नंतर, ज्ञान झाल्याच्या नंतर तो असणारा माणसाचा देहाचा जो अभिमान आहे ना तो नाहीसा होतो, नाहीसा होतो म्हणतात ज्ञानोबराय. नुरोनिया म्हणजे नाहीसा झाला म्हणतात. परत ज्ञानोबराय ठेला, ठेला म्हणजे राहिला, म्हणजे ठेला म्हणजे आणखीन शिल्लक आहे. ज्ञानोबराय म्हणतात की आणखीन बरं संपतोय आणि राहतोय. कसं? थाईचा मुराला अनुभव काय राहतो? ज्ञानोबराय म्हणतात त्याचा असणारा अनुभव राहतो. विठाला विठाला किंवा ज्ञानोबराय म्हणतात त्याचा असणारा आत्मस्थिती भाव हा शिल्लक राहतो. बघा त्याचा आत्मस्थिती भाव राहतो. पण ज्ञानोबराय म्हणतात की मग त्याच्याकरिता हे सगळं होण्याकरिता साधूचा बोध व्हावा लागतो. एकदा का साधूचा बोध झाला ना मायबाप, तुमच्या आमच्या जीवनाचं कल्याण झाल्याशिवाय राहत ना मायबाप. असं साधूचा बोध जीवनामध्ये किती महत्वाचा हे तुम्हाला सांगतो. बघा आमच्या अंबाजोगाई तालुक्यामध्ये तिकडं मराठवाड्यामध्ये खाली एक संत होऊन गेले. बघा त्या संतांचा नियम असा होता की ते संत असणारे त्या काळात एवढे निष्ठावान वारकरी होते. असणारं त्यांचं भजन त्यांना एवढं करायचे की त्यांना असणाऱ्या रिद्धी सिद्धी प्रसन्न झालेल्या होत्या. बघा मुकुंदराज नावाचे स्वामी होते, त्यांचं नाव मुकुंदराज स्वामी होतं. त्यांना रिद्धी सिद्धी प्रसन्न होत्या. आणि त्यांच्या काळामध्ये एक राजा होता. हा काळ कधीचा आहे? ज्ञानोबरायांच्या अगोदरचा, ज्ञानोबराय जन्मायच्या अगोदर हे घडलेलं आहे सगळं बरं का. मुकुंदराज नावाचे स्वामी त्यांच्या काळामध्ये त्यांचा तो राजा होता ना, त्या राजाचा एक नियम होता. काय होता? तो राजा एवढा त्रास द्यायचा वारकऱ्यांना असेल, महाराज मंडळी असेल, साधू लोकांना एवढा त्रास द्यायचा की असं तो राजाचा एक नियम होता. तो राजा काय करायचा? साधू संतांना धरून आणायचा, महाराज लोकांना धरून आणायचा आणि त्या महाराज लोकांना विचारायचा, म्हणायचा महाराज ब्रह्म दिकाव नाही तो उठाव टिकाव म्हणायचा. काय करा? एकतर मला ब्रह्म दाखवा नाहीतर आमच्या तळ्यावर कामाला लागा म्हणायचं. बरं झालं आता असे राजे नाहीत, नाहीतर तुमच्या आमच्या महाराज लोकांचं काही खरं नव्हतं. बघा विठ्ठल तू म्हणायचा बरं का सर ब्रह्म दिकाव नाही तो उठाव टिकाव. एकतर मला ब्रह्म दाखवा, देव दाखवा, नाही तर आमच्या तळ्यावर कामाला लागा. असं त्यांनी राज्यातल्या बऱ्याच साधू संतांना वारकऱ्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. आता काय करावं म्हणले, सगळे मुकुंदराज स्वामींकडे गेले. त्यांना सांगितलं आपला जो राजा आहे ना म्हणले तो सगळ्या प्रजेला त्रास देतोय. का देतोय त्याचं सांगितलं. त्याचं असं ब्रीद वाक्य उठाव टिकाव नाही तो ब्रह्म दिकाव. बरं ठीक आहे म्हणले, राजाला ब्रह्मच पाहिजे ना, देवच पाहिजे ना, काही अडचण नाही, आपण राजाला दाखवू म्हणले ब्रह्म. मग मुकुंदराज स्वामी राजाकडे गेले. राजाला ब्रह्म दाखवण्यासाठी राजाच्या राजविशीमध्ये गेले. विशीत गेल्याच्या नंतर त्या सेवकाला सांगितलं जा तुझ्या राजाला बोलून आण. आणि मुकुंदराज स्वामी नावाचे एक महात्मा आलाय, एक संत आलाय, तुझ्या राजाला तो असणारा ब्रह्म दाखवण्यासाठी दरबारात इथं असणाऱ्या विशीवरती उभा आहे, जा तुझ्या राजाला घेऊन ये. तो सेवक गेला, राजाला सांगितलं राजे महाराज असणार एक मुकुंदराज स्वामी नावाचे एक संत महात्मे आपल्या विशीवर वरती आलेत आणि ते म्हणताय की असणार तुझ्या राजाला घेऊन ये, ब्रह्म दाखवतो. त्या राजाने सांगितलं एक काम करा, जा म्हणले त्या साधूला धरून आणा.
त्या सेवकाने सांगितलं धरून आणा. नाही अहो ते साधू महाराजच म्हणतात राजाला धरून आणा चला. राजाला आश्चर्य वाटलं. अरे बापरे म्हटले ज्या अर्थी मला बोलवते म्हणजे कोणीतरी अधिकारी महात्मा असला पाहिजे. राजाने लगेच असणाऱ्या घोड्यावर बसावं. राजा घोड्यावरती बसला आणि त्या साधू महाराजांची भेट घेण्यासाठी मुकुंदराज स्वामींची भेट घेण्यासाठी वेशीकडे निघाला. वेशीकडे आल्याच्या नंतर तिथं असणारा तो साधू पाहिला, महात्मा पाहिला आणि राजा उभा राहिला. तसाच घोड्यावर बसून राजा. आणि राजाने विचारलं महाराज तुम्ही आलाय ना, पण तुम्हाला माहिती आपला पण काय काय पण आहे? ब्रह्म दिखाव नाही तो उठाव टिकाव. एकतर मला देव दाखवा, ब्रह्म दाखवा, नाहीतर आमच्या तळ्यावर कामाला लागा. स्वामीजी म्हटले तुला ब्रह्म दाखवण्यासाठीच मी इथपर्यंत आलोय. बरं ठीक आहे, एक काम कर राजा, ब्रह्म तुला फक्त एकट्याला पाहायचं. ब्रह्म म्हणजे तुला बोध ज्ञान तुला एकट्याला पाहायचं का ह्या घोड्याला सुद्धा, ज्या घोड्यावर बसल्या त्या घोड्याला सुद्धा बघायचं? या दोघांपैकी कुणाला पाहिजे? म्हणले ज्ञान कुणाला पाहिजे सांग म्हणले ब्रह्माचं. आता राजा येतो. राजा म्हटला आता मला तर दाखवा, माझी इच्छा आहे. तुमची इच्छा असेल तर ह्या घोड्याला सुद्धा दाखवा म्हणले, काही अडचण नाही. आता ते स्वामीजी होते, त्यांना रिद्धी सिद्धी प्रसन्न होती. त्या स्वामीजींनी लगेच त्या घोड्याच्या मस्तकावरती हात ठेवला आणि जसा त्या घोड्याच्या मस्तकावरती हात ठेवला ना तसं असणार राजाला असणारा द्विदेह अवस्था प्राप्त झाली. ब्रह्माचं, देवाचं, भगवंताचं दर्शन त्या असणाऱ्या राजाला प्राप्त झालं. जसं राजाला झालं तसं त्या घोड्याला सुद्धा विदेही अवस्था प्राप्त झाली आणि त्या घोड्याला सुद्धा ब्रह्माचं दर्शन झालं. आता मात्र राजा घोड्यावरून खाली उतरला आणि उतरल्याबरोबर त्याने असणाऱ्या साधू महाराजांच्या चरणावरती, मुकुंदराज स्वामींच्या चरणावरती नतमस्तक झाला आणि श्री संतांची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. त्या न्यायाप्रमाणे महाराज म्हणतात ना, त्यांनी सांगितलं की महाराज माझं जीवन कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, माझं जीवन धन्य झालं. तुमच्यासारख्या संतांचे मला दर्शन झालं, तुमच्यासारख्या संतांचा माझ्या जीवनामध्ये बोध प्राप्त झाला आणि माझ्या जीवनाचं कल्याण झालं. महाराज बस आता या राज्याचा त्याग करायचा आहे आणि इथून पुढचं आयुष्य तुमच्या सोबत व्यतीत करायचे म्हटले. काही अडचण नाही. राजा आता स्वामीजींकडे आला, पण घडलं असं आता त्या घोड्याला सुद्धा दर्शन झाल्यामुळं तो घोडा आता अंतःकरणामधून स्वामीजींना बोलायला लागला. बघा जसं भगवंताला मुंगीच्या मनातलं सुद्धा कळतं ना, तसं साधू संतांना सुद्धा, सगळ्या पशु प्राण्यांच्या सगळ्यांच्या मनातलं साधू संतांना सुद्धा कळतं बघा. म्हणून आता घोड्याच्या मनातलं मुकुंदराज स्वामी जाणायला लागले. घोडा असणारा मुकुंदराज स्वामींना बोलायला लागला. घोडा स्वामीजींना सांगतोय स्वामीजी जसं तुम्ही राजाला दर्शन दिले ना मला सुद्धा दिले, मग आता तुम्ही राजाला तुमच्या सोबत घेऊन चालाल, राजाचं तुम्ही कल्याण करताय, माझ्या सुद्धा जीवनाचं कल्याण झालं पाहिजे. स्वामीजींनी मागितलं, विचारलं, म्हणले माग तुला पण काय मागायचं? तर तुला आता ब्रह्माचं दर्शन झालं, तुला सुद्धा बोध झाला ना, माग म्हणले तुला काय मागायचं? तर त्या घोड्याने सांगितलं महाराज जसं या जन्मामध्ये तुम्हाला मला माझ्या आयुष्यामध्ये तुमच्यासारख्या साधूची भेट झाली, तुमच्यासारख्या साधूने माझ्या जीवनामध्ये बोध केला आणि माझ्या जीवनाचं कल्याण झालं, तसं माझं प्रत्येक जीवनामध्ये तुमच्यासारखा एखादा महात्मा माझ्या जीवनामध्ये भेटावा, माझ्या जीवनामध्ये त्या महात्म्याचा बोध घडावा आणि माझ्या जीवनाचं कल्याण व्हावं. विठाला विठाला मुकुंदराज स्वामींनी आशीर्वाद दिला. जा म्हणले तुझ्या प्रत्येक जीवनामध्ये तुझं जे कर्म असेल त्याप्रमाणे तुला असणारा जन्म मिळेल, पण तुझ्या शेवटच्या काळामध्ये तुझ्या जीवनामध्ये एक असा महात्मा मिळेल, त्या महात्म्यामुळे तुझ्या जीवनाचं कल्याण होईल, तुला बोध असणारा तो महात्मा देईल आणि तुझ्या जीवनाचं तो महात्मा कल्याण करील. तोच घोडा मुकुंदराज स्वामींच्या काळातला घोडा, तोच घोडा पुढे असणारा त्याचा घोडा, धेडा, भेडा असे 3 अवतार झाले आणि 4था अवतार म्हणजे ज्ञानोबरायांचा काळातला तोच रेडा पुन्हा जन्माला आला आणि त्या रेड्याचा उद्धार ज्ञानोबरायांच्या हातून झाला. विठाला 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 विठाला. बघा साधूचा बोध झाल्याच्या नंतर प्राण्याचा उद्धार होऊ शकतो, कीटकांचा उद्धार होऊ शकतो, तर मग तुमचा आमचा का उद्धार होणार नाही? म्हणून ज्ञानोबराय म्हणतात की त्या साधूचा बोध होणं तुमच्या आमच्या जीवनामध्ये खूप महत्वाचं आहे. म्हणून ज्ञानोबरायांनी सांगितलं की साधू बोध झाला तो नुरोनिया ठेला, ठाईचा मुराला अनुभव. आणि ज्ञानोबराय म्हणतात बघा या साधूचा बोध होण्यासाठी तुम्हाला साधना काय करावं लागेल? त्या भगवंताचं नामस्मरण करावं लागेल. त्याच्या नामस्मरणामध्ये, त्या भगवंताच्या नामस्मरणामध्ये एवढी ताकद आहे की असणारं त्याच्या नामस्मरणाने तुम्हाला एवढं पुण्य मिळेल की त्या पुण्याची गणना कोणीच करू शकत नाही. अभंगाच्या ध्रुवपदामध्ये हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा,
मुखे म्हणा